युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आचलने केला होता सक्षमचा घात, पण बापाला भावाला सजा मिळाली आणि बाप आले सुटून, भाऊ आला सुटून. आता काढला तिने तिसरा पाय आणि आता म्हणते लग्न करून द्या माय, कारण माझे कोण होऊन राहिलं नाही. नमस्कार, मी युवराज डोंगरे, पाहता राष्ट्रीय न्यूज. आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी नांदेड मधली तुम्हाला माहितच आहे. हे जी अधुरी कहाणी एक प्रकारची आकर्षण, एक वासना होती. जी पोरगी 17-18 वर्षाची होती, इंस्टाग्रामवर प्रेम झालं दोघांचं. हा पोरगी 19-20 वर्षाचा होता. प्रेम झालं तर त्याला असं वाटलं आपलं लग्न करायचं, पण पोरगी 18 वर्षाची व्हायची होती. जेव्हा 18 वर्षाची झाली तेव्हा बापापाशी गेला तिच्या आणि म्हणाला आमचं लग्न करून द्या. तर बापाने म्हटलं ठीक आहे, आम्ही करून देतो. मग काय, ज्या वेळेस 14 एप्रिल होती तेव्हा बापा संघ पोरगी नाचली 14 एप्रिल मध्ये आणि खुशीचा गुलाल उधळवला, जयंतीचा गुलाल उधळवला निळा. मग काय, काही दिवसानं सक्षमचा मर्डर केला कोण बापानं. नेमकी काय घटना आहे काय नाही जाणून घेऊया, कारण ही घटना आहे. त्या घटनेला भरपूर महिने झालेले आहे, वर्ष म्हणू शकतो आपण, 12 महिने जवळपास होऊन राहिलेले या घटनेला. तुम्हाला माहित आहे आता आचलनी तिसरा पाय काढला घरातून आणि 7 ते 8 महिने झाले बापाच्या घरी आहे, मायच्या घरी आहे, स्वतःच्या काकाच्या घरी आहे, आजीच्या घरी आहे. का काढला ते म्हणत आहे की सक्षमच्या घरीचा भाऊ मला त्रास देत होता, माझ्या शरीरासंग खेळगाळ करत होता, माझ्यावर जोरजबरी करत होता. काय करत आहे एक्सजेट तिलाच माहित. माझं म्हणणं आहे तू सक्षम संग खरंच प्रेम केलं असतं ना, तर तुला सूनपणाची असली असती ना, तर तू सक्षमच्या भावासंग लग्न का नाही केलं, हे माझं मत आहे. मग काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून तुम्हीच सांगा. आचलने सक्षमच्या भावासंग लग्न करावं, माझं एकच म्हणणं आहे. सक्षम जीवनात नाही आहे तर मग तू विधवा राहिल्यापेक्षा तुला इकडे तिकडे लोक मुलगा बघन काय, कोणी लग्न करणार का, त्याच्यापेक्षा तू सक्षम म्हणून राहायचं असं, तुला टाटे परिवारातला एक हिस्सा म्हणून राहायचं असलं, तू विधवा न राहता तू सक्षमच्या लहान भावासंग लग्न का नाही केलं त्या, हे माझं मत आहे. कमेंट करून तुम्हीच सांगा. नाही, सक्षमच्या भावासंग लग्न का करणार नाही, कारण दादा तिला पुरी परिस्थिती माहित झाली. सक्षम कोण्या ढंगाचा आहे, त्याच्या घरातले लोक कोण्या ढंगाचे आहे, सगळे लोक तिला परिस्थिती जाणून घेतली तिनं. म्हणून 2 महिना सक्षम मेल्याबरोबर 2 महिने 1-1.5 महिना राहिली ते. आणि मग काय, ते तिनं तिसरा पाय काढला आणि बापाच्या घरी चालली गेली, मायच्या घरी चालली गेली. का, कारण सक्षम ताटेचा भाऊ म्हणे तकलीफ देऊन राहिला मला, असे तिनं वक्तव्य आहे तिचं. मग विचार करा. माझं एकच म्हणणं आहे, तुला लग्न करायचं आहे कारण तू जास्ती दिवस राहू शकत नाही बिना लग्नाची, कारण तू अगोदर लग्न झालाय म्हणतो, तू स्वतः स्वयंघोषित म्हणून राहिली, स्वयंघोषित पत्नी आहेस तू त्याची, सक्षमची. मग तुझा नवरा मेला आहे, जिवंत नाही. मग माझं एकच म्हणणं आहे, खरंच प्रेम होतं तर तेव्हाच मेली कोण नाही. पण आता तू सक्षम ताटेचा परिवाराचा हिस्सा बनायचं असं होतं तुला, तर त्या सक्षमच्या भावासंग लग्न करते, हे माझं मत आहे. तू जवान, ते जवान होते, लग्न का नाही केलं त्या, का नाही केलं, कारण तुला पुरी रियालिटी माहित झाली त्याच्या घरची, की लोक कोण्या धर्तीचे आहे. तुझ्यामुळं सक्षम तर मेला, त्याचा बापही मेला सक्षमचा. मग सांग याला जिम्मेदार कोण आहे, तू आहेस. आणि माझं एकच म्हणणं आहे, ताटे परिवारानं हिला स्वीकारून एक गलती केली. मलाही सांगा, सक्षम कोणाच्या आहे ना, मला कोणाच्या मेला, या हरामखोर पोट्टीच्या आहे ना मेला ना. घर कोणाचं उजाळलं, ह्या हरामखोरच्या पोट्टीच्या आहे ना. तिचे बाय मायबाप कोण जेलत का गेले, ह्या हरामखोर पोट्टीच्या आहे ना. तिच्या माय बाप भाऊ जेलत का गेले, सक्षमचा मर्डर का केला, ह्या पोट्टीच्या आहे ना, कानाच्या पोट्ट्याचे, ह्या पोट्टीच्या लफड्यात पडले ते म्हणून. हा पोट्टा पोट्टीच्या लफड्यात पडलाच नसता ह्या, तर त्याला मारला असता काय नाही ना. मेन जिम्मेदार ही हरामखोर पोट्टी आहे. हिला जेलात त्याले पाहिजे होतं, पण हिला जेलात पाठवलं का नाही. हिनं गेम खेळला की काय करावं, आपला गुन्हा याच्यामध्ये. एक का करू, एक आपण नाटक करू. मग काय करा नाटक, एक काम करू, सक्षम ताटेच्या परिवाराच्या मनात मध्ये येऊ आपण आणि हा करू आणि सोशल मीडियावर असं टाकू की माझ्या बापाला जेलात पाठवा, माझ्या भावाला हे द्या, हे सजा द्या, ते सजा द्या, अशा पद्धतीनं बोलू बा. तर मग काय, तिने प्लॅन रचला. हा प्लॅन रचल्यावर काय झालं, 1.5 महिना 2 महिना गेला आणि ते मग हे न्यूज झाली शांत. मग काय, हिने तिसरा पाय काढला, माझ्या घरी चालली गेली. माझ्या घरी अशी गेली दिमागाना, किती दिमाग लावला. माझ्या आजीची तब्येत खराब आहे म्हणून, माझ्या आजीची तब्येत खराब आहे म्हणून आई मला घेऊन चला, तर गेली तर पोट्टी बेपत्ता, आलीच नाही रे 6-7 महिने. आता म्हणते मी येत नाही. मग तू येत नाही तर सक्षमची विधवा आहेस ना, तू स्वतःला विधवा आहेस ना, तर मग एक काम कर, सक्षम ताटेच्या परिवाराचा जो हिस्सा आहे तर सक्षमच्या भावासंग लग्न कर तू, हे माझं मत आहे.
काय वाटतं तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाने या पोरीसंग लग्न करू नये, आपली जिंदगी बर्बाद करू नये, हे माझं मत आहे. कोणी पोरीनं ह्या पोट्टी संग लग्न करू नये पोरानं. कारण ही पोरगी बापाची झाली नाही, सक्षम ताटेची नाही झाली तर तुमची काय होणार? कळलं काय? हिनं 2-2 खून केले, हिनं 2-2 घरातले जीव उजळवले, हिनं 2 परिवार खतम करून टाकले, जैलात पाठवलं. तिचा बाप सुटून आला, तिची माय सुटून आली का भाऊ सुटून आला आपल्याला माहित नाही. आपण आपल्या चॅनलवरती माहित पडणार. आता दुसऱ्या पार्ट मध्ये व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतात सगळ्या गोष्टी. तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.